खासदार संजय राऊत बोलतायत, थेट जाऊयात. असं आहे की धनंजय मुंडे यांना कार्यक्रमापासून दूर ठेवण्यात आलंय नाही आलंय याच्याविषयी माझ्याकडे अधिकृत माहिती नाही. खरं म्हणजे अजित पवार, हसन मुश्रीफ असे अनेक मंत्री असे अनेक मंत्री आहेत ज्यांच्यावर स्वतः आमच्या प्रधानमंत्र्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते जाहीर मंचावरून. प्रफुल्ल पटेल, मग त्यांना पण दूर ठेवणार आहेत का? ही ढोंग आहेत, ही सोंग ढोंग आहेत. अजित पवारांवरती जे प्रधानमंत्री 2 दिवसापूर्वी 70,000 कोटीच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप करतात, अशोक चव्हाणांवरती आरोप करतात, ते आज मंचावरती असणार आहेत. मग धनंजय मुंडेवरती अन्याय का? जर तसं असेल तर, जर खरोखर तसं असेल तर मुंड्यांवरती अन्याय का? महायुतीमध्ये 40% लोक हे टेंटेड आहेत, कलंकित आहेत. आणि ते कलंकित आहेत हे स्वतः देवेंद्रजी फडणवीस आणि नरेंद्र मोदी हे वारंवार सांगत राहिले. आता ते कसे काय मग स्वच्छ झाले? त्याच्यामुळे धनंजय मुंड्यांना एक न्याय आणि इतर मंत्र्यांना दुसरा न्याय, हा काय प्रकार आहे? हे फार संशोधनाचा विषय आहे. बीडमधली अपडेट समोर येते आहे, ज्यात वाल्मिक कराडला मकोक्का अंतर्गत त्याच्यावर कारवाई झाली आहे आणि त्याचे पडसाद परळीत उमटले आहेत. काल परळी बंद पुकारण्यात आला, आजही परळी बंदची हाक आहे. त्यांचे जे कुटुंबीय आहेत, हा लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न आहे. वाल्मिक कराडला मकोका लावणं आणि त्यानंतर त्यांच्या समर्थकांनी रस्त्यावर उतरणं, हा लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न आहे, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. प्रधानमंत्री मुंबईत असताना महाराष्ट्राच्या एका भागामध्ये अशा प्रकारे हिंसाचार मणिपूरप्रमाणे होत असेल तर त्याची जबाबदारी गृहमंत्रीपद सांभाळणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे. एखाद्या गुन्हेगाराला त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरू होत असताना भारतीय जनता पक्षाचे समर्थक म्हणून घेणारे लोक रस्त्यावर उतरतात, हिंसाचार करतात, परळी बंद ठेवतात, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करतात, हा काय प्रकार आहे? आम्ही एखादं आंदोलन केलं तर आम्हाला परवानगी मिळणार नाही विरोधी पक्षाला, किंवा आमच्या लोकांना तुरुंगात टाकतील. मग इथे तुम्ही काय शेपूट घालताय? माझा प्रश्न असा आहे आता सगळ्यांनाच की कारवाई झालेली आहे, प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, आता आपण सगळ्यांनी शांतता पाळली पाहिजे. बीडची NCP कार्यकारिणी बरखास्त करण्यात आलेली आहे आणि जे चारित्र्यवान आहेत अशा व्यक्तींचा तपास करूनच मग पदावर घेतलं जाईल असं म्हटलं जातं. कोणती NCP? अजित पवार, जे एकूण सगळं बीड आणि परळीमध्ये घडतंय. हो, पण जोपर्यंत तुम्ही धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून काढत नाही तोपर्यंत तुमचा या कृतीला काही अर्थ नाही. लोकांचा आक्षेप जो आहे तो आकाच्या आकाला आहे ना, त्यांच्यावरती तुम्ही कारवाई करायची हिंमत दाखवताय का? तरच संतोष देशमुख यांचा तपास हा निष्पक्षपाती होईल. ज्यांच्यावरती शिंतोडे उडाले ती व्यक्ती आपल्या मंत्रिमंडळात आहे, NCPच्या सरकारमध्ये आहे, त्यांच्या गटामध्ये आहे, सरकारमध्ये आहे, आणि तुम्ही चारित्र्यवान व्यक्तींच्या संदर्भात चर्चा करताय. चारित्र्यवान कोणाला म्हणावं हे आता आम्हाला वर जाऊन धर्मराजाला विचारावं लागेल की चारित्र्याची नक्की व्याख्या आहे. आम्हाला परत भगवद्गीता शोधावी लागेल. त्यात श्रीकृष्णाने काही चारित्र्यावरती काय प्रवचन दिलं आहे का अर्जुनाच्या रथावर स्वार होऊन? आता मोठा प्रश्न आहे ना, कारण चारित्र्यवान लोक बीडमध्ये घेणार आहेत अजित पवार, मग सुरुवात कोणापासून करणार आहेत याचं उत्तर द्या. रावसाहेब, आणखी 2 प्रश्न आहेत. अलीकडच्या काळात जी शिवसेना UBT आणि भाजपमध्ये जवळीक वाढताना दिसत होती, अजिबात जवळीक नाही. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं विधान आलेलं आहे की शिवसेना UBT उद्धव ठाकरे यांसाठी महायुतीचे दरवाजे आता बंद आहेत, आम्हाला कोणत्याही चौथ्या मित्राची गरज नाही. बघा, चौथा मित्र येणार नाही, नंबर 1. आणि आम्ही त्यांच्या दारामध्ये दरवाजा खटखट करायला गेलो नाही कोणीही. एकनाथ शिंदे आणि अजित पवार जे त्यांच्याकडे आहेत बरं का, ते त्यांनी जबरदस्तीनं खेचून घेतलेले लोक आहेत.
उद्धव ठाकरे असतील आमचे माननीय शिवसेना पक्षप्रमुख आणि आम्ही काय त्यांच्या पायरीवर जाऊन बसलेलो नाही आहोत. मुख्यमंत्र्यांची आणि माननीय उद्धव ठाकरेंची एखादी सदिच्छा भेट ही राजकीय भेट नसते. आपण राज्याचे मुख्यमंत्री आहात, आम्ही विरोधी पक्षात आहोत, आमचे लोकप्रतिनिधी आहेत, आमदार खासदार ते तुम्हाला भेटणारच. तुम्ही तसं एक GR काढा की विरोधी पक्षाच्या आमदार खासदारांनी मला भेटू नये. तुम्ही एक GR काढलात म्हणजे आम्ही मोकळे झालो. पण तुम्ही या राज्याचे मुख्यमंत्री आहात, तुम्ही एका गटाचे मुख्यमंत्री नाही आहात. आणि आपल्याकडून लोकशाहीला बाधक होईल अशी कृती होणार नाही अशी आमची भूमिका आहे. प्रश्न राहिला दरवाजे बंद. तुम्हाला भाजपला आता दरवाजाच नाही आहे. कोणत्याही भ्रष्टाचारानं व्यभिचारी माणसानं यावं आणि सरळ आत घुसावं अशी तुमची परिस्थिती आहे. आम्ही भ्रष्टाचारी आणि व्यभिचारी असे नसल्यामुळे आम्ही तुमच्या दारात येणार नाही. तुमचा पक्ष हा भ्रष्टाचारांचा कोठा झालेला आहे. राऊत साहेब, एक आणखी प्रश्न होता की शरद पवारांवर अमित शहानी जी टीका केली त्याला पवारांनी काल उत्तर दिलं. त्यात अमित शहांचा उल्लेख त्यांनी तडीपार गृहमंत्री, तडीपार ज्याच्यावर कारवाई झाली होती असे गृहमंत्री केला. अनेक जे भूतकाळात जे गृहमंत्री झाले त्यांचीही त्यांनी यादी आणि त्यांचं कार्य त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर ते असे म्हणाले की अमित शहा तडीपार असताना मातोश्रीवर बाळासाहेबांना भेटले होते, सहकार्य करण्याची त्यांनी विनंती केली होती. नेमकं हे प्रकरण काय आहे? मला वाटतं शरद पवार साहेबांनी एक माहिती दिलेली आहे आणि ती माहिती देशाच्या गृहमंत्र्यांच्या संदर्भात आहे सध्याच्या. आणि माननीय पवारसाहेब जो प्रसंग सांगतायत तेव्हा अमित शहा हे गुजरातमधले त्या काळातले बरखास्त गृहराज्यमंत्री होते. त्यांच्यावरती खटला चालू होता आणि त्या काळात ते अनेकांचे दरवाजे ठोकत होते मदतीसाठी. मग त्यात माननीय शरद पवार साहेब असतील, माननीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असतील. मी अनेकदा त्यांना त्या काळामध्ये मी स्वतः त्या काळामध्ये पार्लमेंटला अरुण जेटली यांच्या केबिनच्या बाहेर वेटिंगला बसलेलं पाहिलेलं आहे. कारण अरुण जेटली ही कायदेशीर बाजू सांभाळत होते, जरी मंत्री असले किंवा विरोधी पक्षनेते असले तरी त्या काळातले. तर माणूस संकटात असताना अनेकांचे दरवाजे ठोठावतो. पण ज्याने संकट काळात मदत केली आणि चांगल्या प्रकारची मदत केली अशा नेत्याच्या आणि अशा कुटुंबाच्या पाठीत खंजीर खुपसण्याची परंपरा आम्ही कधी पाहिली नाही. आता काय झालं आहे हे पवार साहेबांनी सांगितलं आहे, पण ती अर्धवट माहिती आहे. थोडीशी माझ्याकडे पूर्ण माहिती आहे, पण मी गुप्ततेला मानलेला माणूस आहे. काही गोष्टी या गोपनीय असतात आणि त्या शक्यतो त्याचा बभरा करायचा नसतो. केलेली मदत जी असते, दान जे असतं ते या हाताचं त्या हाताला कळता कामा नये. ती आमची वृत्ती नाही, कारण हा हिंदुत्वाचा धर्म आहे आणि आम्ही हिंदुत्ववादी आहोत. नाही, पण राऊतसाहेब मग असं म्हणता येईल की शिवसेनेनं जी मदत अमित शहांना केली ते ती विसरले आहेत असं तुमचं म्हणणं? बघा, शिवसेनेनं मदत माननीय बाळासाहेबांनी नरेंद्र मोदी नाही केलेली आहे. अख्खा देश मोदींच्या विरोधामध्ये असताना त्यांना मुख्यमंत्री पदावरून गुजरातच्या काढण्याची तयारी पूर्ण झाली असताना प्रधानमंत्र्यांकडून, अटलजींकडून, फक्त या देशामध्ये माननीय बाळासाहेब ठाकरे हे एकच नेते असे होते की जे नरेंद्र मोदींच्या बाजूनं ठामपणे उभे राहिले तेव्हा, की त्यांना आता काढणं योग्य नाही. असं अमित शहाच्या बाबतीत काहीतरी घडलं असू शकेल, त्याशिवाय पवार साहेब बोलणार नाहीत ना. बोलिए. प्रधानमंत्री मोदी मुंबई दौरे पे हैं, वहाँ जाएंगे, 3 जंगी जहाज जो है उसका देश को समर्पित करेंगे. वहीं अच्छी बात है. बात ऐसी है कि प्रधानमंत्री है, कल जम्मू कश्मीर में थे, कुंभ में थे, कुंभ में गए ना बाद में, और जगह पर घूमते हैं. प्रधानमंत्री है, देश घूमना चाहिए, लोगों से मिलना चाहिए. ऐसे जो काम है राष्ट्रहित में उसका लोकार्पण करने की जिम्मेदारी प्रधानमंत्री के ऊपर होती है. अगर मुंबई में आकर प्रधानमंत्री जी
ये जो काम आप बोल रहे हो कर रहे हैं तो स्वागत है। इस्कॉन का भी मंदिर का लोकार्पण करेंगे। आजकल हमारे प्रधानमंत्री देश के संकट ते संजय राऊत यांनी अमित शहा आणि भाजपावरती हल्लाबोल केला आहे। अमित शहांना केलेली मदत आपल्यालाही माहिती आहे। अमित शहा हे गुजरातचे बरखास्त गृहमंत्री असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय। तर भाजपा पक्ष भ्रष्टाचाराचा कोठा झालाय असं वक्तव्य संजय राऊत यांच्याकडून करण्यात आलंय। अमित शहा गुजरातचे बरखास्त गृहमंत्री होते असं वक्तव्य संजय राऊत यांच्याकडून करण्यात आलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।